बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. गेली 7 दशकं आपल्या गाण्यानं संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजानं प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांचं निधन झालं. विविध भाषेतून तब्बल 12,000 गाणी गाणाऱ्या आशा भोसलेंना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, 7 फिल्मफेअर पुरस्कारांसह 100हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी आशा भोसले यांचा गौरव करण्यात आला होता. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं एक स्वप्न अपूर्णच राहिलं. कराड तालुक्यातील चोरेगाव इथे त्यांच्या सासरच्या कुटुंबियांनी नव्यानं बांधलेलं घर पाहण्याची त्यांची इच्छा होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. चोरेगावच्या सुनबाई म्हणून त्यांनी गावाचं नाव देशभर पोहोचवलं. त्यांच्या स्मृतींना गावकऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव लोअर परेल येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. अनेक दिग्गज नेते मंडळी, कलाकार इथे येऊन त्यांचं अंत्यदर्शन घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आशाताईंच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतलं. राज ठाकरेंनी देखील आशा भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी राज ठाकरेंसोबत शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी आशा भोसलेंच्या निवासस्थानी जाऊन आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. पद्मिनी कोल्हापुरे यांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी देखील आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. आशा भोसलेंच्या निवासस्थानी त्यांनी आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले यांच्या निधनानं अतिशय दुःख झालं, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आशा भोसलेंच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासानं आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केलं, असंही मोदी म्हटलेत. एक्सवर पोस्ट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद पवार यांनी देखील आशा भोसलेंना श्रद्धांजली अर्पण केली. आशाताईंच्या रूपानं भारतीय संगीत विश्वातील अजरामर आवाज हरपला. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्ण युगाला विराम मिळालाय. त्यांच्या आवाजातील खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली, असं शरद पवार म्हटले. आशा भोसलेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी दुःख व्यक्त केलं. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला. त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्व होत्या. भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला, अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. आशाताई द लास्ट एम्परर अशी पोस्ट करत राज ठाकरेंनी आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली. आशाताईंनी सर्व चौकटी तोडून गाणी गायली आहेत. विविध शैलींची गाणी समृद्ध केली. दुःखावर मात करून आयुष्य जगल्या. आशाताई म्हणजे संगीतातील अद्वितीय मायकलँजेलो असं व्यक्तिमत्व होत्या, अशी भावना राज ठाकरेंनी व्यक्त केली. आशा भोसलेंच्या निधनामुळे जे नुकसान झालंय ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्यांचा सुरेल आवाज दीर्घकाळ अमर राहील, अशी भावना अभिनेते अक्षय कुमार यांनी व्यक्त केली. आशा भोसले यांचं बालपण कोल्हापुरात गेलं होतं. त्यांचं शिक्षण अंबाबाई मंदिराजवळ असलेल्या विद्यापीठ हायस्कूल शाळेत झालं. या शाळेतच त्यांनी आपल्या गाण्याची आवड जपली होती. ग्रामस्थांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा दिला. आता पुढची एक राजकीय बातमी. 2 दिवसांपूर्वी ठाकरेंचे खासदार शिंदेंना गुप्तपणे भेटल्याची माहिती समोर आली होती आणि त्या बैठकीच्या वृत्तानं ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत चांगलेच संतापले. एवढंच काय, पण त्यांनी लेखी हमी देखील दिली. याबाबत एकनाथ शिंदेंनी थेट प्रतिक्रिया देत मला ऑपरेशन करण्याची गरज लागत नसल्याचं म्हटलंय. मी लपून छपून कुठल्याही बैठका घेत नसल्याचं म्हणत त्यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चेचं वृत्त फेटाळून लावलं. सगळ्याचा माझ्याकडे उपाय आहे. कुणाला गोळी पाहिजे तर गोळी देतो, इंजेक्शन पाहिजे तर इंजेक्शन, कोणाचं ऑपरेशन करायचं. मी डॉक्टर नसलो, माझा मुलगा खासदार डॉक्टर आहे, मी डॉक्टर नसलो तर ऑपरेशन करतो आणि आपण पाहिलेले आहेत ऑपरेशन.
टाका देखील लागत नाही. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, हा सर्वसामान्य एकनाथ शिंदे. असलं ऑपरेशन तसलं ऑपरेशन आम्हाला काय आवश्यकता आहे? या महाराष्ट्रातली जनता दररोज शिवसेनेमध्ये सामील होते, दररोज शिवसेनेमध्ये येतात, शिवसेना वाढतीये. आणि म्हणून एक शेर आहे, मैं अकेला ही चला था जानी मगर लोग आते गए और कारवा बनता गया. अशा प्रकारची शिवसेना आपली वाढतीये. एक मोठी बातमी. पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर बोलताना शिंदेंनी मला आता कुठल्याही ऑपरेशनची गरज नाही, जनसेवा पाहून लोक स्वतःहून येतात असं सांगत शिवसेनेतील संभाव्य प्रवेशाचे संकेत दिलेत. यावेळी भगीरथ भालके यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला. निधी कुठून आणणार असं पालकमंत्री म्हणाले होते. यावर एकनाथ शिंदे निधी आणण्याचं उत्तर असल्याचं म्हणत भालकेंनी गोरेंना उत्तर दिलं. तर पैशावर कुणीही अधिकार सांगू नये, हे पैसे जनतेचे आहेत असं म्हणत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे जयकुमार गोरेंना फटकारलं. या जिल्ह्यानं प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक त्या ठिकाणी नगरपालिकेला बघितलंय. येऊन त्या ठिकाणी चौकात त्या ठिकाणी सांगत होता. माझ्या पत्नीला प्रश्न विचारत होता, मला विचारत होता की भालकेजी तुम्ही निवडून आल्यानंतर निधी कुठून आणणार आहे? तुम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी निधीला माझ्याकडे यावं लागणार आहे. पण मी त्यांना ठामपणे त्यावेळी सांगितलं होतं, भारत नाना भालकेंच्या तालमीत तयार झालेलो होतं आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते आहे. निधी कुठून आणणार आहे? अरे निधी देणारा हा माणूस आहे, इथं बघ येऊन. पैशावर अधिकार कुणीही सांगू नये. हे पैसे तुमचे आहेत, जनतेचे आहेत. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. अरे मी मुख्यमंत्री असताना एवढा निधी दिला, इथं बसलेत व्यासपीठावर, एवढा निधी दिला की त्याचं अजून भूमिपूजन आणि लोकार्पण सुरू आहे. कधी या हाताला कळू दिलं नाही. बातमी नाशिकमधून. नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये तरुणांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा बोगस विवाह रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बोगस वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून ही टोळी तरुणांना विवाहाचा आमिष दाखवत होती. विवाह जुळवून देण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम उकळली जात होती. मात्र लग्नानंतर काही दिवसातच कधी दुसऱ्याच दिवशी वधू विविध कारण सांगत माहेरी निघून जायची आणि या पद्धतीनं अनेक तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी पारेगाव रोड परिसरात छापा टाकत टोळीला ताब्यात घेतलं. तपासात पारेगाव आणि सुरेगाव येथील तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचं समोर आलं. ज्यावेळेस त्यांची फसवणूक झालेली हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर खूप उशीर झालेला असायचा. तर याच्यामध्ये जे मुलाचे आईवडील आहे, मुलाचे घरचे नातेवाईक आहे, यांची आर्थिक आणि सामाजिक असं दुहेरी याच्यामध्ये नुकसान ही टोळी करत होती. तर याच्यामध्ये आता सध्या आपण 6 लोकांना अटक केलेला असून तटकरे भाऊक झाल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली. या निमित्तानं बारामतीमध्ये आयोजित सभेत मंत्री अदिती तटकरे यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत भाऊक भाषण केलं. त्यांनी दादांच्या अपूर्ण स्वप्नांना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला. आता भविष्य काळात सुनेत्रा वहिनींनी दादांचे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव असेल, कदाचित राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकतं की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लागू शकला नाही. पण मला खात्री आहे बाकी ते स्वप्न तुमच्या माध्यमातून ते पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल. प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाचा नेता जो आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे. मला सुद्धा वाटतं, एका ठिकाणी मी सुद्धा म्हटलं की काय सांगावं, आणखी 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील. पण सुनेत्राताई आता ह्या फक्त एक स्टेप त्यांना पुढे जायचं आहे. अशी परिस्थिती कधीतरी येऊ सुद्धा शकते.
का येऊ नये? बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची पहिली सभा पार पडली आणि या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या आठवणीमध्ये भावूक झाल्या होत्या. दादा नसतानाची ही बारामतीमधील पहिलीच निवडणूक असून ही निवडणूक बारामतीकरांची आहे. प्रत्येक बारामतीकर हे दादा असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या का याला पूर्णविराम दिला जाईल. आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दादांसारखा दादा माणूस एकच, दुसरं कोणीही होऊ शकत नाही. मी आज या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय दादांच्या जनसेवेचे कार्य पुढे नेण्यासाठी म्हणून तुमच्या समोर उभी आहे. दादा नसतानाची ही बारामतीतली पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक बारामतीकरांची आहे. प्रत्येक बारामतीकर हा आज दादा आहे. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या नाही, उचलायच्या का या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य तो सन्मान आणि पक्षात सहभाग करावा. आपल्याला माहिती आहे की त्या 23 तारखेला 23 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे असं मी आपल्या सर्वांना मनापासूनची विनंती करते. आपल्या विश्वासाला पात्र राहून आदरणीय दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन ही ग्वाही देते. राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्रचारासाठी सुरुवात झाली आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिल यांनी गावोगावी फिरून मतदारांशी संवाद साधला. प्रचारादरम्यान प्रत्येकाच्या मनात साहेबांची आठवण आहे. आपल्या आयुष्यातील पहिलीच निवडणूक असून वडिलांशिवाय राजकीय प्रवासाची सुरुवात होईल असं कधी वाटलं नव्हतं असं सांगताना ते भावूक झाले. धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत वादाला तोंड फुटलंय. राजन साळवी आणि ज्ञानराज चौगुले यांनी शिवसेना पक्ष पूर्णपणे भाजपच्या दावणीला बांधला असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी केलाय. सिंधुदुर्गातील आंबोली घाटात अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर ट्रकनं दुचाकीला दिलेल्या धडकेत 11 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला, तर तिचे आई वडील आणि बहीण जखमी झालेत. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाशिमच्या कारंजा शहरातील कांगरपुरा भागातील एका कापसाच्या कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. शेजारील लाकडी दरवाजे, खिडक्यांचे साहित्य बनवणाऱ्या दुकानाला रात्री आग लागली होती. या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं असून या आगीमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. बुलढाण्यात एका अगरबत्ती विकणाऱ्या युवकानं चोरी केली. दुकानात अगरबत्ती विकण्यासाठी गेले असता त्यानं पैशांवर डल्ला मारला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गेल्या 3 दिवसांपासून विदर्भातील तापमानाचा पारा 5 अंशांनी वाढलाय. काल अकोला जिल्ह्याचं तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पार गेल्यानं विदर्भात अकोला सर्वाधिक गरम शहर ठरलं. त्यापाठोपाठ अमरावती, वर्धा, वाशिम या शहरातही पारा चांगलाच वाढला होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री मध्य रेल्वेकडून 4 विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येणार आहेत. या लोकल नियमित लोकलनंतर सोडण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. गिर सोमनाथमधील उना भागातील नवभद्रा गावात एका विहिरीत सिंह पडल्याची घटना घडली. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशनच्या मदतीनं सिंहाला बाहेर काढलं. रेस्क्यूनंतर सिंहाला केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. पुण्यात वाढत्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणी मंत्री माधुरी मिसाळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली. मुंबईप्रमाणेच आता पुण्यातही बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुण्यात घणसोलीमधील माथाडी कामगारांच्या मोडकळीस आलेल्या घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. सर्वसाधारण बैठकीत 79A अंतर्गत प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून भगवती बिल्डरची निवड झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय.
अकोल्यात कचरा घंटागाडी सेवेसाठी दरवर्षी 600 रुपये आकारण्याच्या प्रस्तावावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सेवा नीट नाही मग पैसे कशासाठी असा सवाल करत हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली. बीडच्या अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळेत ख्रिश्चन धर्म प्रसाराचा आरोप प्रकरणी संस्था प्रशासनानं आता एक चौकशी समिती स्थापन केली आहे. सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाला त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडीमध्ये पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तब्बल 1,34,00,000 रुपयांची योजना राबवण्यात आली. मात्र अपूर्ण असलेल्या योजनेच्या कामामुळे अद्याप गावात पाण्याचा थेंबही आला नाही आणि त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी आजही गावातील महिलांना रानावनात भटकंती करून पाणी आणावं लागतंय. वाशिम तालुक्यातील अडोळी ते सावरगाव दरम्यान नुकत्याच तयार करण्यात आलेल्या नवीन सिमेंट रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्याचं समोर आलंय. नव्यानं बांधलेल्या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाल्यानं कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रस्त्यावरील भेगांमुळे अनेक अपघात घडले असून संतप्त ग्रामस्थांनी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदीपात्रावर केबल स्ट्रेड पूल उभारण्यात आलाय. पुलासमोरील रस्त्याचं भूसंपादन झालं नसल्यानं पूल तसाच धुळखात पडला होता. न्यूज 18नं दाखवलेल्या बातमीनंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुलाची पाहणी केली आणि लवकरच भूसंपादन करून असं आश्वासन दिलं.